नमस्कार मंडळी, मी पूनम पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. यावर्षी श्रावण महिन्यामध्ये आपलं आयुष्य बदलून जाण्यासाठी, आपल्या आयुष्यातील अडीअडचणी, प्रॉब्लेम्स हे कायमचे दूर व्हावेत यासाठी खूप छान असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे. घरातील आर्थिक समस्या, आर्थिक अडचणी कायमच्या दूर व्हाव्या आणि घरात माता लक्ष्मीची कृपा राहावी आणि शंभो महादेवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून हे अगदी साधा उपाय तुम्ही अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. 13 ऑगस्टपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. 11 सप्टेंबरला हा महिना संपणार आहे. श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित केला गेला आहे. या महिन्यात केलेले व्रत, उपवास, सेवा या खूप जास्त प्रभावी ठरत असतात. त्याचं कारण म्हणजे भगवान महादेव हे कैलास पर्वत सोडून पृथ्वी तलावरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात आणि म्हणूनच अगदी कोणत्याही छोटीशी सेवा किंवा एखादा छोटासा उपाय हा आपल्याला शीघ्र फळ देऊन जात असतो. म्हणून आपल्याला हा श्रावण महिन्यात संपण्या अगोदर एक फूल कुठे दिसले तर अजिबात सोडायचं नाही आहे. तुम्हाला ते फूल जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. श्रावण मास हा संपण्या अगोदर हे फूल तुम्हाला भेटलं तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही महादेवांच्या कृपेने पूर्ण होऊन तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. चहूबाजूने पैसा येऊ लागेल, पैशांचा ओघ वाढेल, आपल्या घरामध्ये धनसंपत्ती यायला, पैसा यायला सुरुवात होईल. असा हा फुलाचा उपाय आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, हे फूल कोणतं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हा उपाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला तर नक्कीच या उपायाचे शीघ्र फळ तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व दिलं जातं. कारण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित केलेला दिवस आहे आणि या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं. तर आपण या दिवशी काय उपाय केला तर त्या उपायाचा आपल्याला खूप लवकर आणि शीघ्र फळ प्राप्त होत असतं. पण श्रावण सोमवारी नाही शक्य झालं किंवा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट पोहोचला तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल. कारण हा उपाय संपूर्ण श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, उपाय केल्याने कोणते फळ आपल्याला प्राप्त होते तर पहा, एक दिव्य फूल आहे तर त्यामध्ये दैवी शक्ती जी आहे ना तर ती जागृत असते. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितलेली आहेत ते साक्षात देवी देवतांनाच समर्पित असतात. त्यामध्ये देवी देवता वास करत असतात आणि या झाडांमध्ये, त्या झाडांच्या फुलांमध्ये एक दैवी शक्ती असते. तर असेच एक दैवी शक्ती असलेले फूल जे आहे ते म्हणजे गोकर्णाचं फूल. वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णाच्या फुलाला सकारात्मक ऊर्जा, विजय आणि सुबकतेचे प्रतीक मानलं जातं. तसेच सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीकसुद्धा या गोकर्णाच्या फुलाला मानलं जातं. या फुलाचा उपयोग भगवान महादेव, भगवान श्री गणेश, विष्णुदेव, शनिदेव आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये अवश्य केलं जातं. आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलं आहे की ज्या घरामध्ये गोकर्णीच्या झाडाचा वेल असतो तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या गोकर्णीमुळे आपल्या घराकडे लक्ष्मी जास्त आकर्षित होते आणि नेहमी प्रसन्न राहते. तिच्या कृपेने घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते. धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने सुद्धा ओळखलं जातं. गोकर्णी या झाडाचं थेट संबंध धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी यांच्याशी आहे आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये गोकर्णीच्या फुलाचा उपाय केल्याने आर्थिक समृद्धी आहे तर ती वाढत जाते. कारण ती एक पूजनीय वनस्पती आहे. या गोकर्णीच्या झाडासोबतच माता लक्ष्मी देखील राहत असते. त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये गोकर्णीचा वेल लावणे हे शुभ मानलं जातं.
गोकर्णीच्या झाडाचे फूल हे देवी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना प्रसन्न करते. त्यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत व्हायला सुरुवात होते. म्हणून जर तुम्हाला घरात सतत समस्या येत असतील, पैसा अजिबात टिकत नसेल किंवा घरात नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक वातावरण जाणवत असेल, एखादी मनोकामना तुमची पूर्ण करण्यासाठी तुम्ही भयंकर अगदी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असाल, पण त्या प्रयत्नांना यश मिळत नसेल, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तर हा उपाय तुम्ही श्रावण महिना संपण्याच्या अगोदर अवश्य करा. तसेच हा उपाय केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही. आपली जी काही आर्थिक स्थिती आहे तर ती देखील मजबूत होत असते. घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात. तर हा उपाय केल्याने घरातील गरिबी, दरिद्रता हे नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होते. आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस यायला सुरुवात होते. आपल्यावरती एखादं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्ती मिळते. आणि म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जिथे कुठे तुम्हाला गोकर्णीच्या झाडाचं निळं फूल भेटेल तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आता या फुलामध्ये तसे बरेच प्रकार असतात. ही फुले पांढऱ्या रंगाची असतात, गुलाबी रंगाची असतात, तर काही निळ्या रंगाची असतात. तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल आहे तर ते लागणार आहे. तर हे फूल आहे तर तेच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला 21 काळे तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर एक छोटासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि थोडंसं गंगाजल देखील टाकायचं आहे आणि त्यानंतर हे गोकर्णीचं फूल टाकायचं आहे. फूल घ्यायचं आहे तर हे फूल जे आहे तर ते फूल, पाणी आणि 2 अगरबत्त्या घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. आता हा उपाय करणं आपल्याला घरीही करता येणार नाही आहे, म्हणून मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे. कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी किंवा दैवी शक्ती ही जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण हा उपाय केला तर आपल्याला त्याचं शीघ्र फळ आहे तर ते प्राप्त होत असतं. आता सर्वप्रथम तुम्ही मंदिरात गेल्यानंतर काय करायचं आहे तर तिथे 2 अगरबत्त्या तुम्हाला प्रज्वलित करून लावायच्या आहेत. त्यानंतर आपण जे पाणी घेऊन आलेलो आहोत तांब्या भरून तर ते जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि दोन्ही हाताने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर गोकर्णीचं फूल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे, थोडंसं पाण्याने ओलं करायचं आहे आणि शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना त्याचा जो भाग आहे तर तो निळसर भाग जो आहे तो तुम्हाला पालता गोकर्णीचं फूल आहे तर ते अर्पण करायचं आहे. आता जर तुम्ही व्यवस्थितपणे त्या फुलाकडे पाहिलं तर फुलावरती शिवपिंडीचा आकार बनलेला असतो आणि म्हणूनच याला अनेक ठिकाणी महादेवाच्या पिंडीचं फूल असं देखील म्हणतात. महादेवाचं फूल असं सुद्धा म्हणतात. म्हणून हे फूल भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे. आता हे फूल तुम्ही अर्पण केल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 21 वेळा किंवा 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून भगवान महादेवा, माता पार्वती, भगवान श्री गणेश यांचे नामस्मरण करायचं आहे. धनासंबंधी जी काही तुमची समस्या आहे, जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे, प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हे फूल आहे तर ते तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे ते फूल तुम्हाला पुन्हा उचलून घ्यायचं आहे, आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आणल्यानंतर ते फूल आहे ते एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून जिथे तुम्ही घरातील पैसे ठेवता, तुमची काही धनसंपत्ती असेल, महत्त्वाचे कागदपत्र असतील तर ती तिजोरीमध्ये तुम्ही हे फूल ठेवायचं आहे. ते अभिमंत्रित झालेलं असतं, त्यामुळे एक दैवी शक्ती असते. त्यामुळे या फुलामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची दैवी शक्ती खूप जास्त प्रमाणात सक्रिय झालेली असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग जे असतात तर ते मोकळे होतात. स्वतःहून माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते. आता घरात नेहमी प्रसन्न वातावरण राहते. हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या प्रत्येक कामात त्यांना यश मिळते. घरातील सर्व संकटे, अडचणी देखील नष्ट होतात
आणि म्हणूनच तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये सांगितल्याप्रमाणे हा उपाय जो आहे तो अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, एखादं लहान मूल असेल किंवा मोठी व्यक्ती असेल, वयस्कर असेल, सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला बरं वाटत नसेल तर त्याच्यासाठीही तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. तर निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा उपाय कमेंट करून नक्की सांगा. आणि या उपायामुळे तुम्हाला जो काही बदल तुमच्या घरामध्ये जाणवेल, जी काही प्रगती होते आहे ते तुम्हाला जाणवेल, तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि या श्रावण महिन्यामध्ये हा उपाय नक्की करा. ओम नमः शिवाय.